UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचारमंथन। अधिकाधिक वेळ मतदारसंघातल्या प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा। महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा। फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र। आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीश देखील उपस्थित राहायचे। मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गहजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। तेव्हाचे न्यायाधीश हे सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते। आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते। फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे। सर्व धर्म समभाव आपण मानायचा नाही। भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये। समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील। कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही। अजितदादांचा इशारा। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं। शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी। कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेल। भाग्यश्री आत्राम यांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा। नव्या पिढीत स्फूर्ती असते, मात्र बोलताना मर्यादा पाळाव्या। मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही। स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधल्या। लेकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघामध्ये दादांचा शेतकरी मेळावा। पक्षाचा नाही तर सार्वजनिक कार्यक्रम, त्यामुळे लोकप्रतिनिधींची नावं टाकणारच। बॅनरवरील कोल्हेंच्या फोटोबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण। शिंदे गटाच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपचाच आक्षेप। भायखळ्यामध्ये शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप। लोकांच्या भावना जिंकणं महत्त्वाचं, लोकसभेत हारण्याचं दुःख नाही। बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाबाबत शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया। लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय। सोयीनुसार भूमिका बदलण्याचं काम। ठाकरे गटाची यामिनी जाधवांवर टीका। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन। दीर्घ आजारानं वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। कोलकाता अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजीनामा देण्यास तयार। आंदोलक डॉक्टर चर्चेसाठी न आल्यानं ममता बॅनर्जींनी जाहीर माफी मागितली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।